नमस्कार माझ्या चॅनलला लाईक शेअर्स कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. ही जी मिरची आहे ती खूप तिखट असते, त्यामुळे मी कमी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया. आपण इथे जी मिरची, लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ना, ते थोडंसं आपण गरम करून घेऊया. तर मिरची आपण लसूण जो आहे तो गरम करून घेऊया. याच्यातला जो कच्चेपणा असतो तो निघून जातो. त्याच्यासाठी थोडंसं आपण लसूण, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं जे आहे ते आपण गरम करून घेणार आहोत. तर आपण खोबरं गरम करून घेऊया. इथे मी सर्व वस्तू अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती आपण बनवणार आहोत. शेंगदाणे जे आहेत ते मी खमंग असे भाजून नाही घेतलेले, कारण मी साल न काढता ही शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. इथे मी हे शेंगदाणे जे आहेत चटणीसाठी ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यामध्येच मी खोबरं टाकणार आहे. खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. इथे मी लसूण आणि मिरची जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे, ती पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. कधी कधी काय होतं, आपल्याकडे एकच भाजी असते, त्याच्यामुळं शेंगदाण्याची चटणी जर तुम्ही अशी वाटून ठेवली 8 ते 10 दिवस ही छान अशी टिकते आणि तोंडी लावण्यासाठी आपलं शेंगदाण्याची चटणी ही काम करत असते. मस्तपैकी आपली बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनटं फक्त ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती गरम करून घ्यायची आहे. मस्त अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी झालेली आहे. बारीक गॅसवरच मी तिला गरम करून घेतलेली आहे. जर एखाद्या वेळेस आपल्याला घाईघाईमध्ये एखादी एकच भाजी केली तर हे तोंडी लावण्याचं काम आपली शेंगदाण्याची चटणी करते. म्हणून 8 ते 10 दिवस ही शेंगदाण्याची चटणी, त्याच्यामुळे 8 ते 10 दिवस छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी राहते. चटणी आता थंड झालेली आहे. आता ह्या डब्यामध्ये मी चटणी भरून ठेवणार आहे. कधी कधी काय होतं, घाईमध्ये एकच भाजी आपण करतो, तर चटणी असेल तर छान असं जेवण जातं. त्याच्यामुळं ही कशी झाली आहे माझी शेंगदाण्याची चटणी कमेंट्समध्ये नक्की सांगा. मस्त अशी आपली ही चटणी झालेली आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा माझी चटणी कशी झाली आहे.